तेलंगणातून जळगाव खान्देश येथे विवाह सोहळ्यासाठी निघालेले पती पत्नी बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी कारसह विहिरीत मृतावस्थेत आढळले. या अपघाताचे कारण समोर आलंय. तेलंगणातून जळगाव खान्देश येथे विवाह सोहळ्यासाठी स्वतःच्या कारने जाणारे पती पत्नी बेपत्ता झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या दोघांचे मृतदेह कारसह वडनेर भोलजी शिवारातील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या एका विहिरीत आढळून आले होते. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने या घटनेचे रहस्य काल उलगडले. घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विरुद्ध दिशेने आलेल्या एका वाहनाने कारला कट मारल्यानेच अनियंत्रित झालेली कार विहिरीत पडून अपघात झाल्याचं समोर आल्यानंतर नांदुरा पोलिसांनी 10 डिसेंबरला अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. याबाबत घटनाक्रम असा की तेलंगणातील सूर्यापेठ जिल्ह्यातून कारने विवाह सोहळ्यासाठी जळगाव खान्देश येथे जाणारे पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील पद्मसिंग दामू पाटील आणि त्यांच्या पत्नी नम्रता पाटील हे दाम्पत्य राष्ट्रीय महामार्गावरील वडनेर भोलजी शिवारातून 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी रहस्यरित्या बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद देखील करण्यात आली होती. नांदुरा पोलीस या बेपत्ता दाम्पत्याचा शोध घेत असताना 29 नोव्हेंबर रोजी दुपारी वडनेर भोलजी नजीक महामार्गावरील विश्वगंगा हॉटेल जवळ वळण मार्गावर रस्त्याच्या कडेला झाडाझुडपामध्ये असलेल्या एका पडक्या विहिरीत कारसह या दोघांचीही मृतदेह आढळून आली होती. यानंतर मृतात पद्मसिंग पाटील यांचे चुलत भाऊ संदीप पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळीच्या परिसरात असलेल्या हॉटेल विश्वगंगा येथील घटनेच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता वडनेर करून मलकापूरकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने कारला कट मारल्यामुळे अनियंत्रित होऊन कार रस्त्याला लागूनच असलेल्या विहिरीत जाऊन पडल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे दोघांच्या मृत्यूला अज्ञात वाहन चालक जबाबदार असल्याने त्याच्या विरुद्ध 10 डिसेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत पद्मसिंग पाटील यांचे चुलत भाऊ संदीप रमेश पाटील वर्ष 50 राहणार वाघुळखेडा तालुका पाचोरा यांनी नांदूर पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम 281, 106 BNS सह कलम 119, 134 अन्वये होण्याची नोंद केली आहे. या प्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहे. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, जळगाव.